Welcome to the Claus YouTube channel. Together, we strive for a safer, secure, and more stable world. नमस्कार, मी रुपाली भुसारी. स्ट्रॅटेजिक फ्रंटलाईन या यूट्यूब चॅनलच्या पहिल्या प्रादेशिक भाषेतील पॉडकास्टमध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आपल्याबरोबर आहेत ब्रिगेडियर हेमंत महाजन सर. आता जे युद्ध सुरू आहे इस्रायल आणि इराण, आणि मुख्यतः यातून भारताने कोणते धडे घ्यायचे आहेत याविषयी आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. जे आपलं युद्ध सुरू आहे इस्रायल आणि इराण यांचं आता हे जे काही युद्ध हे खूप शिगेला पोहोचलेलं आहे. परवाच मोठा हल्ला त्याच्यावरती झालेला आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये प्रामुख्याने भारताला त्याच्यातनं काय धडे शिकले पाहिजे याविषयी आपण चर्चा करू. या युद्धाविषयी तुमचं काय मत आहे ते आम्हाला जाणून घ्यायचं आहे. ओके, सर्वात प्रथम मी सेंटर फॉर लँड अँड एअर वॉरफेअर स्टडीज हा जो थिंक टँक आहे यांचं स्वागत करतो की त्यांनी मराठीमध्ये आपलं युट्यूब चॅनल हे सुरू केलेलं आहे. कारण असं असतं की थिंक टँकचं राष्ट्रीय जीवनामध्ये अतिशय महत्व असतं की ते एक असा दृष्टिकोन देतात की जो आपल्या देशाकरता चांगला असतो. त्याच्यामध्ये कुठला पॉलिटिकल अँगल नसतो. तर त्याच्यामुळे हा जो न्यूट्रल स्टँड ते घेतात आणि जे न्यूट्रल विश्लेषण करतात एका विश्लेषकांच्या मदतीने, तर त्याच्यामुळे आपल्याला कुठल्याही विषयाचं नेमकं काय चाललं आहे हे समजण्यामध्ये आपल्याला यश मिळतं. आणि आजचा जो विषय आहे आपला ऑपरेशन रायझिंग लायन, याचं थोडंसं मी आपल्याला बॅकग्राऊंड सांगू इच्छितो की रायझिंग लायन म्हणजे हे सध्या इस्रायल आणि इराणमध्ये चाललेलं युद्ध आहे. परंतु याला जी पार्श्वभूमी आहे ही इस्रायल विरुद्ध हमास, इस्रायल विरुद्ध हिजबुल्ला आणि इस्रायल विरुद्ध हुथी या दहशतवादी गटांशी चाललेल्या लढाईची आहे. आपल्याला कल्पना आहे की या विषयात मी जास्त डिटेलमध्ये जाणार नाही, कारण हा विषय मीडियामध्ये पुष्कळ कव्हर झालेला आहे. परंतु इस्रायल हमासचं युद्ध सुरू होऊन खूपच वेळ झालेला आहे आणि असं मानलं जातं की आता हमासचं जवळजवळ त्यांना पूर्णपणे मारण्यात आलेलं आहे. थोडंफार काही हमासची शक्ती जी शिल्लक असेल ती आता ते केवळ स्वतःचं रक्षण करण्यामध्ये गुंतलेले आहेत. आणि दुसरा जो मोठा गट होता हिजबुल्ला, जो लेबनॉन वरून इस्रायलवरती हल्ला करायचा, त्यांची पण क्षमता ही अत्यंत कमी झालेली आहे आणि ते सुद्धा स्वतःचं संरक्षण करत आहेत. आणि जो तिसरा जो मोठा गट आहे हुथी, जो येमेनमध्ये आहे, त्यांची सुद्धा ताकद कमी झालेली आहे, मात्र ती संपलेली नाही. आणि अशा वेळेला ज्यावेळेला इस्रायलला हमास, हिजबुल्ला आणि हुथीच्या विरुद्ध एक मोठी आघाडी होती, त्याच वेळेला त्यांनी ठरवलं की इराणवरती हल्ला करायचा. कारण त्यांच्या मनामध्ये असं एक विश्लेषण त्यांनी केलं होतं की इराणची जी न्यूक्लिअर एनरिचमेंट फॅसिलिटी आहे ती अतिशय उच्च दर्जावरती पोहोचलेली आहे आणि त्याच्यामुळे ते येणाऱ्या काही 2-3 महिन्यामध्ये न्यूक्लिअर बॉम्ब म्हणजे अणुबॉम्ब हे तयार करू शकतील. तर हे अणुबॉम्ब तयार व्हायच्या आधीच इस्रायलने ठरवलं की इराणवरती हल्ला करायचा आणि हे जे ऑपरेशन रायझिंग लायन जो ज्याचा आजचा 7वा दिवस आहे हे सुरू झालं. रुपाली. सर, हे जे ऑपरेशन आहे त्याच्यामध्ये त्यांनी खूप ॲक्युरसीने अत्यंत हाय प्रोफाईल लोक जे आहेत त्यांचा वेध घेतलेला आहे. तर या युद्धामध्ये प्रामुख्याने कोणकोणते क्षेपणास्त्र किंवा कोणकोणती शस्त्रास्त्र वापरली गेली, म्हणजे त्याविषयी तुम्ही थोडंसं सांगा. असं आहे की पहिले इस्रायलने ठरवलं की जे इराणचं जे नेतृत्व आहे या नेतृत्वाला मारायचं. कारण कुठल्याही क्षेत्रामध्ये नेतृत्वाचं महत्व हे अतिशय असतं आणि जर नेतृत्व मारलं गेलं तर मग त्या त्या खात्याची त्या डिपार्टमेंटची क्षमता कमी होते. उदाहरणार्थ लष्करी नेतृत्व, आतापर्यंत त्यांनी एवढ्या लष्करी सिनियर अधिकाऱ्यांना मारलेलं आहे की त्यांची जी रिप्लेसमेंट आहे त्यांचं ज्ञान हे कधीही जे मारले गेले आहेत त्यांच्या इतके असू शकत नाही. उदाहरणार्थ आता जे 10-12 सिनियर लष्करी अधिकारी मारले गेलेले आहेत त्या सगळ्यांची सर्व्हिस 25 वर्ष ते 35 वर्ष इतका त्यांना त्या लढाईचा अनुभव होता. आता 35 वर्ष अनुभव असलेला ज्यावेळेला सेनापती मारला जातो तर त्याच्यानंतरचा एखादा माणूस येतो, परंतु त्याच्याकडे ती क्षमता केवढीच नसते, कधीच नसते जी पहिल्या माणसाकडे होती. तर असे जसे त्यांनी एक लष्करी अधिकारी मारला त्याची बदली झाली,
त्याच्या रिप्लेसमेंटला मारलं, तिसऱ्याला मारलं, चौथ्याला मारलं. म्हणजे इतकं त्यांचे लष्करी अधिकारी मारले गेलेले आहेत की त्याच्यामुळे त्यांची लष्करी क्षमता, निर्णय घ्यायची क्षमता, लढण्याची क्षमता ही अत्यंत कमी झाली आहे. आणि याच्यामध्ये मी आपल्याला हे पण सांगू इच्छितो की त्यांनी ज्या वेगवेगळ्या पद्धती वापरलेल्या आहेत नेतृत्वाला मांडण्याच्या, त्या सुद्धा आपल्याला कळायला पाहिजे. म्हणजे त्यांनी उच्च तंत्रज्ञान तर वापरलं, त्याच्याशिवाय एक सर्वात मोठं जे शस्त्र असतं ते म्हणजे आपले असलेले गुप्तहेर, जे इराणमध्ये जाऊन कोव्हर्ट म्हणजे लपून छपून कारवाई करत होते. आज इस्रायलनी इराणमध्ये आपल्या हेरांचं किंवा आपल्या एजंट्सचं अत्यंत मोठं असं जाळं पसरवलेलं आहे. आणि ते जाळं पसरवून त्यांनी इराणची जी वेगवेगळी क्षेत्र आहेत, म्हणजे लष्करी क्षेत्र असो, मीडिया असो, त्यांचं राजकीय नेतृत्व असो, त्यांचं न्यूक्लिअर वेपन्स करणारे लोक असो, त्या सगळ्यांमध्ये ते घुसलेले आहेत आणि त्यांना नेमकी आणि अचूक माहिती ही मिळत आहे. तर म्हणून त्यांनी आपल्या अचूक माहितीच्या आधारावरती जे लष्करी अधिकारी मारले, त्याच्यामध्ये कधी ड्रोनचा वापर करण्यात आला, कधी बॉम्बस्फोटाचा वापर करण्यात आला, कधी त्यांना विष देऊन मारण्यात आलं, कधी त्यांच्या कॉन्व्हॉयवरती हल्ला करून मारण्यात आलं. म्हणजे ज्या वेगवेगळ्या पद्धती, इनोव्हेटिव्ह पद्धती आहेत, त्या सगळ्यांचा त्यांनी वापर केला. तर एक तर लष्करी नेतृत्व मोठ्या प्रमाणात मारलं आलं. दुसरं जे नेतृत्व त्यांनी मारलं ते म्हणजे न्यूक्लिअर सायंटिस्ट. आता त्यांना सर्वात मोठा धोका न्यूक्लिअर सायन्सचा आहे आणि त्यांना वाटतंय की आता हे जे इराण आहे एक न्यूक्लिअर वेपन म्हणजे अणुबॉम्ब बनवत आहे. आता अणुबॉम्ब बनवायच्या दोन पद्धती असतात. एक तर ज्याला म्हणायचं की युरेनियमला एनरिचमेंट करून, मी त्याला जास्त कॉन्सन्ट्रेट करून, आणि दुसरं असतं प्लुटोनियमचा वापर करून. पण प्लुटोनियमचा वापर करण्याकरता तुम्हाला न्यूक्लिअर रिॲक्टर्स लागतात, जे इराणकडे नाहीयेत. म्हणून ते सध्या एनरिचमेंटची जी पद्धत आहे ती वापरतायत. आणि याच्यामध्ये ज्यावेळेला 90% युरेनियम एनरिच होतं, त्यावेळेला त्याला शस्त्र म्हणून वापरता येतं. आणि कुठल्याही न्यूक्लिअर वेपनचे 3 मोठे भाग आपल्याला मानता येतील. एक तर असतो ट्रिगर, की जो दाबला की ते वेपन एक्सप्लोड होऊ शकतं. दुसरा असतो कोर, ज्याच्यामध्ये त्यांचं हे जे एनरिच युरेनियम असतं ते भरलेलं असतं. आणि हा जो न्यूक्लिअर बॉम्ब असतो तो वेगवेगळ्या पद्धतीने शत्रूची जी टार्गेट्स आहेत त्या टार्गेट पर्यंत पोहोचवतो. मग ही क्षेपणास्त्र असो, म्हणजे मिसाईल ज्याला म्हणायचं, किंवा ही विमानातनं पाठवणं असो किंवा आकाशातनं पाठवणं असो. तर या सगळ्या ज्या पद्धती आहेत या इराणकडे, याच्यातल्या फक्त 2च आहेत. त्यांचं विमान, जे त्यांचं वैमानिक किंवा जे फायटर एअरक्राफ्ट आहेत, एवढ्या मजबूत नाहीत, परंतु त्यांच्याकडे क्षेपणास्त्र मात्र भरपूर आहेत. तर इराणची जी क्षेपणास्त्रांची प्रणाली होती, इराणची जी कमांड अँड कंट्रोलची प्रणाली होती, त्याच्यावरती इस्रायलने नेमका सर्जिकल स्ट्राईक टाईप केला. आणि आपल्याकडच्या असलेल्या विमानांच्या मदतीने त्यांनी न्यूक्लिअर सायंटिस्ट तर मारलेच, त्यांनी टेक्निशियन सुद्धा मारले, त्यांनी त्यांचा सपोर्टिंग स्टाफ पण मारला. आणि त्यांच्या ज्या फॅक्टरीज होत्या, जे त्यांचे लष्करी तळ जिथे न्यूक्लिअर बॉम्ब बनत होते, एनरिचमेंट होत होतं, कमांड अँड कंट्रोल सेंटर्स जिथे होते, जिथे सायंटिस्ट काम करत होते, अशी सगळ्या प्रकारची ठिकाणं त्यांनी उद्ध्वस्त केली. आणि यामध्ये महत्वाचा मुद्दा रुपाली असा आहे की त्यांनी केवळ आपल्या एअरफोर्सचाच वापर केला असं नाही. पहिले एअरफोर्सचा वापर करण्याच्या आधी इराणची जी अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टीम होती ती त्यांनी न्यूट्रलाइज केली. ती त्यांनी कशी न्यूट्रलाइज केली की त्यांनी गेल्या 1-1.5 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इराणच्या जमिनी सीमातनं आत इन्फिल्ट्रेशन केलं. आपले एजंट जिथे जिथे त्यांचे लष्करी तळ होते इराणचे त्याच्या आजूबाजूला वसवले. तिथे त्यांनी आपले जे ड्रोन्स होते त्यांना स्मगल केलं. ड्रोन म्हणजे पूर्णपणे स्मगल झालेलं नव्हतं, ड्रोनचे विविध भाग हे स्मगल झाले होते. आणि मग इराणच्या आत गेल्यानंतर त्यांना जोडून त्याचं ड्रोन बनवण्यात आलं. आणि हल्ल्याच्या पूर्वसंध्येवरती त्यांनी पहिले जे रडार होती इराणची ती बर्बाद केली ड्रोनचा वापर करून. कारण रडारशी किंवा त्यांची अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टीमची जी क्षमता असते त्यापेक्षा कितीतरी जास्त संख्येने ड्रोन्स फायर करण्यात आली. तर त्याच्यामुळे त्यांची रडार सिस्टीम फेल झाली, अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टीम फेल झाली. आणि मग या विमानांनी हल्ला केला, ज्यामध्ये जे आपण नुकसानाविषयी आपण जे बोलतो आहे ते झालं.
म्हणजे थोडक्यात इस्रायलनी आपले इराणमध्ये असलेले गुप्तहेर, ड्रोन आणि हवाई दलाच्या मदतीने त्यांचं लष्करी नेतृत्व मारलं, त्यांचं न्यूक्लिअर वेपन सिस्टमचं हे मारलं आणि त्यांच्या जेवढ्या सपोर्टिंग सिस्टीम होत्या त्यांना बऱ्यापैकी डॅमेज करण्यामध्ये इस्रायलला यश आलं. रुपाली. सर, हे जे युद्ध आहे हे प्रामुख्याने जसं आता आपण पाहिलं की हे प्रामुख्याने हवाई माध्यमातून चाललेलं युद्ध आहे. इतकंच नाही तर आणखीन एक अशी आहे की याच्यामध्ये आता वेगवेगळे देश, रशिया आहे, चीन आहे, त्याचप्रमाणे अमेरिका, हे सगळे वेगवेगळे अँगल याला जोडले गेलेले आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरती सुद्धा खूप वेगवेगळ्या घडामोडी घडतात. या सगळ्या याच्यातून भारताने आपल्याला काय धडा घ्यायला पाहिजे? असं आहे की हे युद्ध पहिले जमिनीवरती होत नाहीये याचं कारण असं की इस्रायल आणि इराणला जमिनी सीमा नाही, मध्ये 2-3 मोठे देश आहेत. तर त्याच्यामुळे त्यांचं जमिनी युद्ध हे होऊ शकत नाही आणि असं मानलं जातं की जमिनी युद्धामध्ये नुकसान हे खूप होतं. म्हणजे त्याच्यामध्ये तोफखाना वापरला जातो, त्याच्यामध्ये रणगाडे वापरले जातात. ज्यावेळेला सैनिक एकमेकाशी समोर येऊन लढतात तर ते जमिनी युद्ध झालं. समुद्री युद्ध सुद्धा होऊ शकत नाही, कारण यांच्या ज्या समुद्री सीमा आहेत त्या एकमेकाला जोडल्या गेलेल्या नाहीत. म्हणजे राहतं काय, तर आकाशातलं युद्ध. तर ते आता सुरू आहे. परंतु लक्षात असावं की या आकाशातल्या युद्धामध्ये अनेक आंतरराष्ट्रीय नियमांचं उल्लंघन होत आहे. म्हणजे ज्यावेळेला इराण आणि इस्रायल एकमेकावरती आकाशातून हल्ले करतात तर त्यावेळेला त्यांना दुसऱ्या देशाच्या आकाशातल्या सीमेतून आत जावं लागतं. मग ते जॉर्डन असो की सिरिया असो की पाकिस्तानचा काही भाग असो. म्हणजे ते केवळ आपापल्या हवाई हद्दीतून जाऊन प्रवेश करून एकमेकाशी युद्ध करत नाही, ते दुसऱ्या देशांच्या सीमेच्या आत जाऊन सुद्धा युद्ध करतायत. आता आपण बघावं की या 2 देशांकडे जी आकाशातनं जी वेपन्स वापरली जात आहेत ती शस्त्र नेमकी कुठली आहे. आपण पहिले बघूया इराणकडे. इराणकडे मोठ्या संख्येमध्ये ड्रोन्स आहे आणि त्यांना तुर्कस्ताननी मदत केलेली आहे. पण ही ड्रोन्स जरा मोठी लागतात, कारण यांची क्षमता, यांची फ्लाइंगची कॅपॅसिटी ही 2000 किलोमीटरहून जास्त असायला पाहिजे. तर ही 2 मोठी शस्त्र आहेत, ही इराणकडे आहेत. जी शस्त्र इस्रायलकडे आहेत त्यांच्याकडे स्वतःच एअरफोर्सची विमानं आहेत. F-35 आहेत, F-17 आहेत, F-16 आहेत. म्हणजे सगळी अत्याधुनिक विमानं जी वेस्टर्न बनावटीची आणि अमेरिकन बनावटीची आहे ती माफ करा, ती इस्रायलकडे आहेत आणि त्यांची वैमानिक हे अतिशय अनुभवी आहेत, कारण त्यांच्या एअरफोर्सचा पुन्हा पुन्हा वापर केला जातो. तर त्यांच्या फायटर एअरक्राफ्ट तर आहेतच, त्याच्याशिवाय त्यांच्याकडे ड्रोन्सची संख्या पण पुष्कळ मोठी आहे. एवढंच नव्हे तर त्यांच्याकडे क्षेपणास्त्र म्हणजे मिसाईल्स आहेत आणि या मिसाईल्सच्या रेंजेस अर्थातच 1000 किलोमीटर, 1500 किलोमीटर ज्याच्याहून जास्त असायला पाहिजे. ज्याच्याशिवाय ही शस्त्र तर एक भाग झाला, परंतु याच वेळेला इस्रायल इतर अनेक मल्टी डोमेन शस्त्रांचा वापर करत आहे. म्हणजे याच वेळेला नेमके सायबर हल्ले इस्रायलने इराणच्या कमांड अँड कम्युनिकेशन सिस्टीम वरती केले. यामुळे त्या सिस्टीम सगळ्या बंद पडल्या. नेतृत्व मारलं गेलं असल्यामुळे प्रतिहल्ला करण्याची जी क्षमता होती ती खराब झाली. ज्याच वेळेला आजूबाजूला तुमच्या बाजूनी तुमच्या आतल्या विमानतळावरती किंवा आतल्या सैन्याच्या तळावरती हल्ले होत आहेत, त्याच्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं. आणि मुख्य काय झालं की इस्रायलला या सगळ्या युद्धामध्ये एअर सुपिरियॉरिटी म्हणजे त्यांना इराणच्या वरती असलेलं जे आकाश किंवा अवकाश आहे तिथे पूर्णपणे हरकत करण्याची त्यांची आता क्षमता आहे. त्यांना कुठल्याही अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टीम पासून भीती नाही. तर त्याच्यामुळे त्यांची विमानं अतिशय राजरोसपणे उघडपणे येऊन हल्ला करतात आणि इराणचं हे अतिशय मोठं नुकसान करतात. आणि मोठं नुकसान करताना महत्वाचं हे होतं की विमानं येतील, एक PGM म्हणजे प्रेसिडेंट गायडेड मिसाईलच्या मदतीने नेमक्या ठिकाणावरती हल्ला करतील, परंतु त्याचं तुम्हाला ठिकाणा मात्र अचूक त्याचं तुमचं GPS किंवा त्यांचा रेफरन्स तुमच्याकडे अचूक असला तर ते तुम्हाला करता येईल. तर त्याच्यामुळे इस्रायलने नुकसान पुष्कळ केलं आहे. परंतु आजच्या 7व्या दिवशी आपण ज्यावेळेला बघतो तर त्यावेळेला असं दिसतं की अजून सुद्धा म्हणजे अनेक अशी ठिकाणं आहेत इराणची
की ज्याच्यावरती इस्रायलला हल्ला केला नाही, कारण त्यांना त्याच्याविषयीची पूर्ण माहिती नव्हती. दुसरं, काही काही ठिकाणी इराणची जी शस्त्र आहे जी जमिनीच्या आत इतक्या खोलवर गेलेली आहेत की त्याच्यामुळे जी मिसाईल इस्रायल वापरत आहे ती तिथे पूर्णपणे इफेक्टिव्ह झालेली नाही आणि तुम्हाला अजून जास्त पॉवरफुल सिस्टीमची गरज आहे. तर म्हणून अशा वेळेला आता G7 ची मीटिंग काल परवा होत होती आणि डोनाल्ड ट्रम्प तिथे आले होते आणि अचानक मीटिंगच्या मधूनच ते चालले गेले सांगण्याकरता की आता मी जातोय कारण इराणचं युद्ध सुरू होत आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी अनेक ट्विट केले की इराणची रिजिम चेंज व्हायला पाहिजे, इराणने शरणागती पत्करायला पाहिजे, इराणचं नेतृत्व बदली व्हायला पाहिजे. मी इराणचे 3 नेते कोण असतील त्याचं पण निवड केलेली आहे. म्हणजे त्यांनी सोशल मीडियावरती ट्विटर किंवा एक्सचा वापर करून एक दुष्प्रचार युद्ध सुरू केलं इराणच्या विरोधात. परंतु इराणने त्यांना कम्प्लिटली असं उत्तर दिलं की तुम्हाला जे करायचंय ते करा, पण आम्ही शरणागती पत्करणार नाही. आणि आज आपण जर बघितलं तर अजून सुद्धा इराणकडे पुष्कळ लढण्याची क्षमता आहे. म्हणजे त्यांचं नुकसान पुष्कळ झालं आहे त्याच्याविषयी काही डाऊट नाही. सध्या इस्रायल पुष्कळ पुढे आहे याच्याविषयी काही डाऊट नाही. परंतु त्यांचे अनेक अजून शस्त्र साबूत आहेत. त्यांना रशियाची मदत तर फारशी होत नाही आहे, परंतु असं मानलं जातं की चीनकडून त्यांना पुष्कळशी मदत मिळाली असावी. तर म्हणून आज 7व्या दिवशी सुद्धा इराणकडे लढण्याची क्षमता ही पुष्कळ शिल्लक आहे. इस्रायलकडे तर क्षमता आहेच. तर म्हणून याच्या पुढे युद्ध कसं स्वरूप घेईल हा मोठा प्रश्न आहे. का अमेरिका या युद्धामध्ये उतरेल का हा प्रश्न आहे. आणि नंतर जो प्रश्न तुम्ही विचारला होता की या युद्धाचा भारतावरती काय परिणाम होतो आणि जगावरती काय परिणाम होतो याच्याविषयी आपण याच्याविषयी चर्चाही करू शकतो. रुपाली. सर, अगदी आता शेवटचा प्रश्न, या सगळ्याचं भवितव्य काय असू शकतं? असं आहे की हे युद्धाचं पुढे कसं जाईल. अमेरिका प्रवेश करेल का. अमेरिकेकडे शस्त्र ही इस्रायलपेक्षा नक्कीच जास्त आहे. त्यांची गुप्तहेर माहिती नक्कीच जास्त चांगली आहे. त्यांचं टेक्निकल इंटेलिजन्स पण चांगलं आहे. तर जर त्यांनी या युद्धात भाग घेतला तर एखाद्या वेळेला युद्ध हे लवकर संपू शकतं आणि इराणचा लवकर पराभव होऊ शकतो. परंतु केवळ शस्त्र आहेत आणि तुम्हाला युद्ध थांबवायचं म्हणून युद्धात प्रवेश केला जातो असं नाही. कारण असं मानलं जातं की युद्धात जर आपण एकदा अडकलो आणि युद्ध आपल्या अप्रिसिएशन प्रमाणे जर लवकर संपलं नाही तर तुमचं पुष्कळ नुकसान होऊ शकतं. तर म्हणून असं मानलं जातं की कारण डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्यावेळेला त्यांची निवडणूक झाली होती त्यावेळेस त्यांनी असं आश्वासन दिलं होतं की मी विनाकारण अमेरिकन सैनिकांना बाहेरच्या किंवा जगाच्या इतर युद्धामध्ये गुंतवणार नाही. प्रत्येकाचं काम असतं स्वतःचं रक्षण करणं. म्हणजे त्यांच्या जुन्या पॉलिसीप्रमाणे ते नवीन युद्धात भाग घेणार नाही अशी एक आपली समजूत आहे. परंतु आता डोनाल्ड ट्रम्प हे अनप्रेडिक्टेबल आहेत. त्यामुळे ते युद्धात भाग घेतील की नाही हे माहिती नाही. पण आपण त्यावेळेला बोलतो आहोत त्यावेळेला एक माहिती अशी पण येते आहे की सध्या अचानक पाकिस्तानचं मोठ्या प्रमाणामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी कौतुक करायला सुरुवात केली आहे. फार चांगला देश आहे आणि पाकिस्तानचे जे फील्ड मार्शल आहेत मुनीर हे सध्या लंच करता गेले होते डोनाल्ड ट्रम्पकडे. तर ते का गेले होते असं मानलं जातं की अमेरिकेची जी मोठी विमानं आहेत ती आता पाकिस्तान आणि इराणच्या हद्दीतून जाऊन तिथून मोठ्या प्रमाणामध्ये सर्व्हे करता आहेत की इतर अशी कुठली टार्गेट आहेत इराणची त्याच्यावरती हल्ला करावा लागेल. तर त्याच्यामुळे हे युद्ध अजून काही दिवस पुढे नक्कीच चालू शकतं. आणि शेवटचा प्रश्न, जगावरती काय परिणाम होतो आहे आणि भारतावरती काय परिणाम होतो आहे. तर जगावरती याच्यामुळे तेलाच्या किमती वाढणार आहेत. ती सप्लाय चेन आहे ती बदली होते. ती त्याच्यामध्ये खूपच गोंधळ निर्माण होतो आहे. गल्फ ऑफ होर्मुझ जी आहे तिथून 25 ते 30% जगाचं तेल बाहेर पडतं. तर ती तेल वाहूक जागा आता धोक्यामध्ये आलेली आहे. सगळ्या जहाजांना सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही लाल समुद्र म्हणजे रेड सी आणि सुएझ कॅनलमधून जाऊ नका. त्याच्यामुळे युरोपच्या दिशेत तुम्हाला जर जायचं असेल तर ते अंतर आणि किंमत 30-40% वाढते. तर म्हणजे सप्लाय चेन डिस्रप्शन, व्यापाराची किंमत वाढणं हा जगावरती परिणाम होतो आहे.
आणि जोपर्यंत भारताविषयी आपण बोलू तर अनेक भारताचे नागरिक तिथे फसलेले होते. त्याच्यामध्ये 1500 हे काश्मीरी विद्यार्थी होते. तर त्यांना परत आणण्याकरता ऑपरेशन गंगा हे भारताने सुरू केलेलं आहे आणि अतिशय कुशलतापूर्वक असं म्हणजे असं ऑपरेशन राबवून आपण आपल्या सगळ्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी आणण्यामध्ये आपल्याला यश मिळत आहे. आणि जोपर्यंत प्रश्न पेट्रोलच्या किमतीच्या वाढण्याचा आहे त्याची जास्त काळजी नको. आपण वेगवेगळ्या राष्ट्रांकडनं पेट्रोल विकत घेतो, त्याच्यामुळे पेट्रोलच्या किमती वाढणार नाहीत त्याच्याशिवाय तुम्हाला मी नक्कीच गॅरंटी देऊ शकतो. पण एक मात्र मुद्दा जो पुढे येतो, इराण असो की इस्रायल असो, दोघंही भारताचे चांगले मित्र आहेत. तर यावेळेला डिप्लोमॅटिकली जर भारताने मध्यस्थी केली तर या दोन राष्ट्रांमध्ये काहीतरी युद्ध लवकर संपवण्याकरता किंवा युद्धविराम होण्याकरता भारत नक्कीच मदत करू शकतो. तर भारतावरती जे परिणाम सध्या युद्धाचे होत आहेत ते सहन करण्याकरता आपण सक्षम आहोत आणि बाकी जगाच्या तुलनेमध्ये आपण हे युद्ध जास्त चांगल्या पद्धतीने त्याचे परिणाम जे दुष्परिणाम आहेत ते आपण दूर करत आहोत. परंतु एवढं नक्की की यामुळे जगामध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे आणि आज जगामध्ये 60 ठिकाणी युद्ध हे सुरू आहे आणि हे युद्ध तर एक झालं, याच्याशिवाय युक्रेनचं युद्ध सुरू आहे, त्याच्याशिवाय अनेक ठिकाणात युद्ध सुरू आहे. तर यामुळे येत्या काळामध्ये आपली इकॉनॉमी एफिशियंट ठेवून, आपली अर्थव्यवस्था नीट ठेवून आपल्याला इतर देशांच्या तुलनेमध्ये आपली आर्थिक प्रगती ही जास्त करावी लागेल. हे भारतासमोर असलेलं सर्वात मोठं आव्हान आहे. रुपाली. आपल्या आजच्या चर्चेमध्ये आपण सहभागी झालात. आपला खूप महत्वाचा वेळ तुम्ही आपल्या या युट्यूब चॅनलसाठी दिला आहे. यासाठी मी तुमचे मनःपूर्वक आभार मानते. खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद.